माझ्या नाटकाचा प्रयोग असला की मी त्या नाट्यगृहाच्या खिडकीवर जाऊन तिकीट विकण्याचा आनंद घेतो। एकमेकांना वेळ न देण्याच्या जमान्यात 500 रुपये खर्च करून गजरा माळून परभणीच्या मुलाचे नाटक पाहायला रसिक मायबाप 3 तास खर्ची घालतात। हे प्रेक्षक आणि श्रोते ही माझी खरी श्रीमंती आहे, असं मत चतुरस्त्र अभिनेते आणि कवी संकर्षण कराडे यांनी व्यक्त केलंय। प्रसिद्ध ग्रामीण कथालेखक द मा मिरासदार यांच्या जन्मदिनानिमित्त गेल्या 2 वर्षापासून द मा मिरासदार प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा द मा मिरासदार पुरस्कार चतुरस्त्र अभिनेते आणि कवी संकर्षण कराडे यांना प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी प्रसाद मिरासदार यांनी प्रकट मुलाखतीद्वारे संवाद साधला। यावेळी कराडे बोलत होते। 14 एप्रिल हा द मा मिरासदार यांचा जन्मदिवस आहे। द मा मिरासदार हे कथालेखक, चित्रपट कथा व संवाद लेखक, कथाकथनकार होते। तसेच सुमारे 26 वर्ष ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष व लोकप्रिय प्राध्यापकही होते। अनेक विविध सामाजिक आणि कला क्षेत्रातील उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा। त्यामुळे हा पुरस्कार त्यांच्याशी संबंधित असलेल्या क्षेत्रात त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या तरुण कलाकारांना द मा मिरासदार यांच्या नावाने दिला जातो। मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। यावेळी मानपत्राचे वाचन सुनेत्रा मंकनी यांनी केले। भारत इतिहास संशोधन मंडळाच्या राजवाडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर वसंत मिरासदार, हरिभाऊ मिरासदार, प्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकनी, सुमेत्रा मंकनी आणि प्रसाद मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना कराडे म्हणाले की मी बँकेची नोकरी सांभाळून माझे वडील रात्री नाटकांचे प्रयोग करायचे। अभिनयाच्या या जादूने वयाच्या अगदी सुरुवातीच्या काळात माझा मनाचा ताबा घेतला। त्याचवेळी अभिनय क्षेत्रात करिअर करायचे हे मी निश्चित केले होते। मुंबईत आल्यावर सुरुवातीला जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष मी परभणीतून मुंबईत आल्यावर करावा लागला नाही। त्यामागे आई वडिलांच्या अकृपा आशीर्वाद होता। मुळात या क्षेत्रात ज्या विषयाला संघर्ष म्हटले जाते त्याला मी या क्षेत्रातील बाय प्रॉडक्ट संबोधतो, कारण तुम्हीच या क्षेत्राची निवड केलेली असते। मुंबईने मला वेळेचे महत्त्व शिकवले आणि जगण्याची गती दिल्याचं त्यांनी सांगितलं। अभिनेते मोहन जोशी म्हणाले, द मा मिरासदार हे उत्तम लेखक आणि उत्तम माणूस होते। आजचे तरुण पुरस्कारार्थी संकर्षण कराडे हे द मा मिरासदारांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात आहेत, याचा अभिमान वाटतो। यावेळी द मा मिरासदार यांचे 92 वर्षांचे बंधू वसंत मिरासदार यांनी द मा मिरासदार यांच्या आठवणींना उजाळा दिला। अजून मी काही सिद्ध केले असं मला वाटत नाही, कारण पल्ला फार मोठा आहे। जेव्हा मोहन जोशी सरांसारखा मी त्या वयाचा तितका अनुभव येईन तेव्हा मला असं वाटेल की काहीतरी आपण केलं आहे। पण खरंच मला एक फार बरं वाटलं मोहन सरांच्या हातून पुरस्कार मिळण्याचं, कारण की 3ही माध्यमात मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली। आम्ही चित्रपटही केले, आम्ही मालिकाही केल्या आणि आम्ही नाटकही केलं। एका नाटकामध्ये आम्ही एकत्र होतो। नाटकाचं नाव मी रेवती देशपांडे आणि त्या नाटकात मी त्यांचा मुलगा होतो। 2 महिन्याच्या तालमी झाल्या, 10-15 प्रयोग झाले आणि अचानक आमच्या दिग्दर्शकाला असं वाटलं की हा काही मोहनरावांचा मुलगा म्हणून सूट होत नाही। तर मी त्यांना म्हटलं, अचानक कसं काय तुम्हाला असं वाटतं? तर ते म्हणाले, मोहनराव खूप रांगडे आहेत आणि तू खूप नाजूक आहेस। मग मी म्हटलं, मग 2 महिन्यापूर्वी मी रांगडा होतो का ते नाजूक होते असं? तर बरं काय झालं, तेव्हा संजय मोनेंबरोबर मी एक मालिका करत होतो। तर मी त्यांनाही हे फोनवर सांगितलं की अहो मोने सर, मला आमचे दिग्दर्शक म्हणतात की तू खूप नाजूक दिसतोस त्यांच्यापुढे आणि ते मला काढून टाकतायत। तर संजय मोनेंकडून मला थोडीशी सिंपथी अपेक्षित होती, पण त्यांनी फोनवरती असं उत्तर दिलं, तू एक काम कर, पटकन मेडिकलमध्ये जा, एक बूस्ट विकत आणून 15 मिनिटात मोठा हो। तर ते गमतीत त्यांनी हे केलं, अर्थात मला आधारच दिला। पण मोहन सरांनी मात्र, आम्ही नाशिकवरनं दौऱ्यावरनं येत होतो आणि रात्री अगदी त्यांच्या रांगड्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं जवळ घेतलं, बकुटीला धरलं आणि त्यांच्या स्टाईलने ते मला असं म्हणाले की 3 गोष्टी लक्षात ठेव, 1 दार बंद, 99 उघडे। ही पहिली गोष्ट। ज्या क्षणी 1 दार बंद होतं 99 उघडे होतात। दुसरी गोष्ट, चांगल्या नटाला मरण नाही, तू चांगला नट आहेस। त्यांच्या त्या स्टाईलने असं ते, तू चांगला नट आहेस, तुम्हाला आत्मविश्वास वाढला। आणि तिसरी गोष्ट, जे ते स्वतःही फॉलो करतात आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीचं आणि व्यक्तिमत्वाचं ते सूत्र आहे असं मला वाटतं। पहिलं सांगितलं, 1 दार बंद, 99 उघडे, चांगल्या नटाला मरण नाही। तिसरी गोष्ट, पुढे चला, पुढे चला। हे पुढे चला त्यांच्या व्यक्तिमत्वाला एवढं ॲप्ट बसतं। मी कधीही मोहन जोशींना, म्हणजे खरं तर माझी सिनियर लोकांशी मैत्री पटकन होते आणि ती टिकतेही समवयीन मुलांशी होण्यापेक्षा, पण मोहन सर हे माझे खूप चांगले मित्र आहेत।